चालू आहे कोनसेरा म्हणजे माझ्या गावाला भात शेती करायला. स्टेट घेऊन आपण थांबलोय आता शेलारला. शेलारचा आपण स्पेशल वडापाव खाणार. काही गावाला जाताना वडापाव नाही खाल्ला तर मग काय. स्किन खरंच ग्लो करते का हो वाटतं. हॅलो गाईस, तर बघा इथे तुम्हाला रस्ता दिसतोय नाही तर मला खड्डे दिसतंय. सेम हालत इकडे. कशी काय गाडीचे अलाइनमेंट, गाडीचा शॉक अप्सर आणि गाडीचं बाकीचे सगळं सामान राहील. हा सरळ रस्ता तर गाड्या तशा फिरून जातात. सो गाईज आम्ही जवळपास पोचलोय माझ्या गावाला. पावसाचं वातावरण झालंय. हेची काय होतंय आपल्या कुठे टर्न आहे पुढे आपला टर्न. आलोय गावाला आणि गाडी पार्क करून आधी घरी जाऊया. सो गाईस आता आपण फायनली चालू शेतावर. जेवण वगैरे सगळं झालं. आपण सगळं आणलेलं, बनवलं, खाल्लं आणि एक कात्याची रच्ची घेऊन मी चालू आहे शेतावर. ऑलरेडी मागलं मी एकदा गेलो होतो, खत टाकलंय आणि आता परत मोबाईल घ्यायला आलेलो. सो असा हा रस्ता जातो आमच्या शेतावर. तर ऑलमोस्ट आता हे तिसरं शेत चालू आहे. ज्याची ऑलमोस्ट माझा पाय गुडघ्यापर्यंत खाली चिखलात जातो. ऑन शेत. तरी आपले आजोबा म्हणजे वडिलांचे काका ते आता खत टाकतायत. कधी दिवाळीच्या इथे आता लावतायत हे भात. आपले ट्रू सबस्क्रायबर आहेत, आपल्याला सगळ्या व्हिडिओ बघतात. हॅलो. तर आता इथे सगळ्याकडे खत पेरलेले. आणि एवढा आपला पार्ट डाऊन झालाय. साप सुप साप सुप साप सुप साप सुप साप. अशा प्रकारे जे बांधलेले भार आहेत ते वाहून नेले जातात.
काही आपण आता खत घेऊन चाललोय. ते पण एवढ्या चिखलातून. विषय बांधिलकीचा नाही, विषय मेहनतीचा. नशीब फिरू शकतं, मेहनत नाही फिरू शकत. काय तोडे काय. तर आता आपण चालतोय आपल्या शेताच्या बांधावरून. डेड आहे मी आता. मित्रांनो, मी तर एवढंच सांगू शकेल, या मातीला, या आईला कधी विसरू नका. किती पण वाईट वेळ आली ना तर या आई साथ देणार. बस, जाम मोटिवेशन झालं आज. तर आपण ते नारळ आणि अगरबत्ती आणली देवाला वाहायला. गाईस, तर या नारळाची कथा जशी मी वाचली होती, हे बघा, हे 2 डोळे, नाक आणि बाकी केस. सो जसं मी वाचलं होतं की यापूर्वी खूप जास्त अंधश्रद्धा होती की लोक कसला तरी बळी द्यायचे, प्राण्याचा किंवा काही ठिकाणी तर माणसांचा सुद्धा. तर त्याची ही काहीशी प्रतिकृती, म्हणजे देवाने कधी आपल्याकडे मागितलं नाही का भाई तू हे दे, तू ते दे, बट आपले कर्तव्य, आपलं जे ऋण म्हणतात कृतज्ञ, तर त्याचं हे प्रतीक आपल्या